जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. आज मी व्हिडिओ बनवत आहे मुळ्यांच्या रोपाबद्दल. चॅनलमध्ये मी आधी मित्रांनो हिवाळ्यातील मुळ्यांबद्दल थोडी माहिती दिलेली आहे, व्हिडिओ सेंड केलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, जे काही मी मुळ्यांचे बियाणे काढलेले नाहीत, तर जे खाली पडलेले बियाणे होते तर त्याच्यापासून रोपे बनलेले आहेत. पाऊस पडला की मित्रांनो जे काही बियाणे खाली पडलेले असतात मातीमध्ये, तर त्याच्यापासून ते जलदगतीने रोपे बनतात. तर तुम्ही इथे बघू शकता, भरपूर रोपे मित्रांनो बनलेले आहेत मुळ्यांचे. हे पहा, हे पहा किती छान रोप बनलेलं आहे. मी ते जमा करून दुसरीकडे लावणार आहे. तर तुम्ही पुढे बघू शकता मी कसं लावतो ते. मित्रांनो ही निसर्गाची कमाल आहे. किती छान रोप बनलेले आहेत बघू शकता तुम्ही. जिथे जिथे मी मुळा लावलेले होतं तर तिथे बियाणे पडलेले आहेत, तर त्याच्यापासून ते रोप बनलेले आहेत. हे पहा, ते असं पडल्यामुळे ते लागू शकणार नाही, तर मी ते पूर्णपणे त्यांच्या मुळ्या मातीमध्ये झाकणार आहे. पुढे तुम्हाला ते मी व्हिडिओ दाखवतोच की कसे ते मातीमध्ये लावतात. आणि 1 ते 2च मुळ्या एका ठिकाणी लावलेल्या पाहिजे, तर ते तुम्हाला दाखवतो मी पुढे. आणखीन काय पाहिजे मित्रांनो, आपल्या स्वतःच टेरेसवरती रोप बनत आहेत, तेच मी दुसरीकडे ट्रान्सफर करून लावणार आहे. तसेच मी त्याच्याबद्दल अपडेट देत राहीन. हे पहा, ते जमिनीमध्ये मुळ्या जात आहेत, पण ते वरच्यावरती राहिल्यामुळे त्यांची वाढ छान होत नाही, तर ते मी दुसरीकडे लावणार आहे. हे बघू शकता किती रोपे जमा केलेले आहेत. हे पहा, असे 1 ते 2 रोपे लावत आहे मी दुसरीकडे. एक नाही तर मित्रांनो दुसरं तरी जगतं, त्याच्यामुळे 1 ते 2 आपल्याला लावायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो, मुंग्या किती झालेल्या आहेत. मुंग्या असल्यामुळे मित्रांनो आपल्या टेरेस गार्डनला फायदा आहे. माती भुसभुशीत होते आणि पांढऱ्यामुळे छान वाढतात. मुंग्या हे आपले दोस्तच आहे समजावे लागेल. माती भुसभुशीत करतात ते. पाऊस भरपूर पडत आहे, त्याच्यामुळे जे काही बियाणे पडलेले आहेत त्याचे रोपे बनत आहेत. त्याच्याबद्दल मी तुम्हाला चॅनलमध्ये व्हिडिओ देत राहीन मित्रांनो. धन्यवाद.